हाय हॅलो नमस्कार, पुन्हा एकदा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आणि तुम्ही बघू शकता मस्त ऊन पडलं आहे आणि ह्या उन्हातून आता आम्ही जातो आहे मासे पकडायला. सो सुट्टी आहे, सो चला मासे पकडायला जातो आहे. बघूया, कारण की मी पहिल्यांदा गरवणार आहे, म्हणजे गरवून मासे पकडणार आहे. बघूया किती मिळतात, काय मिळतात. आणि दुसरी गोष्ट आम्ही काढू लावून, हे बघा हे काढू आहेत आणि आम्ही काढू लावून मासे पकडणार आहोत. हे आता छोटे आहेत पण आम्ही आता शोधत बघणार आहोत मोठे काढू. सो इथे परे वगैरे आहेत, सो तिथं मी आता बघणार आहोत भेटतात की नाही. सो माझा फर्स्ट अटेम्प्ट आहे म्हणजे असं मासे पकडण्याचा. सो बघूया आपल्याला किती मासे भेटतात. सो आपण गेल्यावर दाखवते तुम्हाला तिथे मी. सो आम्ही आता आलो आहे. हे बघा हे परे आहे, तुम्हाला दिसेल इथे एकदम छोटे छोटे मासे आहेत. सो मळू वगैरे आहेत पण खवले वगैरे पण आहेत. बघूया आता आपल्याला कोणते कोणते भेटतात. गवत बघा, सो आपण थोडे काढू शोधणार आहोत. बघूया, थोडे काढू लागतीलच, हे खूप कमी आहेत. हे बघा पाणी कसं येते, हे बघा. सो तुम्ही बघू शकता, हे बघा पाणी बघा आणि त्याच्यामध्ये मासे सुद्धा आहेत आणि किती भारी वाटते बघा. पूर्ण शेवाळ आली आहे आणि तुम्ही बघू शकता पावसाळ्याची छोटी छोटी झाडे येतात तीच, आणि ह्याच्यामध्ये मासे सुद्धा आहेत. सो आपण बघूया गरवून भेटतात की नाही मासे. सो फायनली पहिल्या आपल्या गळीला बघा एक मासा लागला आहे, हा बघा तुम्ही बघू शकता. आणि ही पिटलांडी आहे. सो आपल्या म्हणजे एकदम भारीच पहिलाच आपला एक मासा गरीला लागला आहे, हा बघा कसा उड्या मारतोय. सो आता आपण असे मासे इथे गरवणार आहोत. सो आपण ह्याला पहिलं काढून घेऊया. सो फायनली हा बघा आपल्याला ही पिटलांडी भेटलेली आहे आणि आपण आता पाण्यात सोडणार आहोत. हे बघा पहिलाच मासा मिळाला आपल्याला. तर आम्ही परत जाऊन परत हे काढू आणलेले आहेत, म्हणजेच गांडूळ आहेत हे बघा. सो आता आम्ही लावणार आहोत. सो आम्हाला आत्तापर्यंत एक मासा मिळाला आहे. बघूया आता आपल्याला किती मिळतात. थांबून डोकरू आहे. सो हे बघा आपल्याला अजून एक छोटा मासा मिळाला आहे, तो पण आहे, हा डोकरू आहे. तो आपण आता सोडूया. हे बघा, सो दोन मासे मिळाले आपल्याला, एक डोकरू मिळालं आहे आणि एक पिटलांडी मिळालं आहे. सो आता अजून पकडायचे आपण. हा बघा गरीने उडवताना बघा कसं उड्या मारतोय. सो आहे डोकरू. सो आपण त्याला पाण्यात सोडूया. डोकरीची पिल्लं आहेत हे बघा. सो 4 मासे आपण काढलेले आहेत. सो बघूया अजून भेटतात की नाही. आता ती घरी घे. हे बघा किती मासे आले आहेत. शेवाळ खूप आहे त्याच्यामुळे ना गरी अटकते. तुम्ही बघू शकता आतमध्ये ना शेवाळ खूप आहे, त्याच्यामुळे गरी टाकली ना की लगेच ती अटकते. सो बऱ्यापैकी ना इकडे डोकरू खूप मासे आहेत. सो हा असा पराच आहे, पूर्ण असा लांब लचक आहे. सो आतापर्यंत आपल्याला किती मासे मिळाले आहेत हे बघा. 1 3 4 आहेत. 3 आहेत डोकरू आणि एक आहे आपला काय म्हणतात बरं हिला, पिटलांडी आहे हे बघा. हे छोटे डोकरू ह्याच्यापेक्षा मोठे असतात. सो हे बघा मी आता ही गरी टाकते आहे. बघूया लागतो का मासा. सो बरीच काय म्हणतात शेवाळी आहे ना, त्याच्यामुळे टाकायला नाही मिळत. हे बघा किती मासे येत आहेत छोटे छोटे, तुम्हाला दिसणार ना. सो बरेच आहेत मासे. बघूया आता लागतो की आपल्याला. आणि हा फाईन आहे बघा, गेला एक डोकऱ्याने पकडलं होतं. माझ्या डोकऱ्याला सो बरेच मासे आहेत छोटे छोटे. हे बघा इकडे पण आहेत, तुम्हाला दिसणार नाहीत कारण की शेवाळ आहे म्हणून. सो फायनली आपल्या गरीला मासा लागला, हा बघा डोकरू.
हा बघा एक मासा लागलाय. हे बघा आता आपण काढणार आहोत. हा बघा कसं उड्या मारतोय. हा डोकरू आहे. सो आपण काढूया. ही छोटी पिल्लं आहेत, ह्याच्यापेक्षा पण मोठी मोठी असतात. सो हा कोकणात जास्ती मासा दिसतो. ह्याला खातात पण. सो गडदे वगैरे लावतात ना, त्याच्यात वगैरे हे अडकतात डोकरू मासे. सो आपण आता काढून घेऊया. आणि आपल्याला इकडे मिळालेत ते वेगळे मासे आहेत. सो काढून घेऊया पहिला. आता मी परत टाकली आहे घरी. बघूया किती मासे येतात, काय येतात. हे बघा कसे खातात. सो असं वाटतं डोकरे अडकलाय. बघूया. हा पडला खाली. पूर्ण खाऊ दे मग काढूया. सो हे बघा किती सारे मासे आहेत. नाही गेला, निसटला. हे बघा छोटे छोटे मासे किती आलेत बघा. डोकरू पण तुम्हाला दिसतील. जे लाल असे जाडसर दिसतील ना ते डोकरू आहेत. आणि बारीक आहेत ते आपले पिटलांडे आहेत. सो सोडतोय. आणि इथे ना मी मगाशी सांगितल्याप्रमाणे इथे ना खूप म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात ते तुम्हाला शेवाळ दिसेल. त्याच्यामुळे ना गरी टाकली की पटकन अडकते त्या ह्याच्यामध्ये शेवाळीमध्ये. त्याच्यामुळे मासा असं पटकन लागत नाही आहे. खूप वेळानंतर मासा लागतो आहे. आणि हे ते छोटे छोटे मासे आहेत बस. सो हेच गावाकडची मजा आहे मासे वगैरे पकडण्याची आता. सो आम्ही पण आज मी तर पहिल्यांदा आली आहे. याआधी मी कधीच असे गरीने मासे वगैरे कधीच हे केले नाही. मेन म्हणजे अशी गोष्ट की म्हणजे गावच्या ठिकाणी असे बरेच प्रकारचे मासे असतात. सो आमच्याकडे जे मासे गावणार आहेत ते म्हणजे असे आहेत. पिटलांडी आहे, खवले आहे, डोकरू आहे. सो असे 3-4च प्रकार आहेत म्हणजे आमच्या इथे तरी आढळतात. त्याच्यामध्ये अजून एक सगळ्यात मेन म्हणजे मळू पण गावतात. मोठे मोठे मळू जे असे चिकटलेले असतात. सो मळू पण एक गावतात. सो 3-4 व्हरायटी आहेत आमच्याकडे माशांमध्ये. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही बघू शकता पाणी बघा ना किती एकदम हिरवं आहे. हिरवं हिरवं असं दिसतंय. ते हिरवं दिसण्यामागे कारण हेच आहे की पूर्ण शेवाळी आली आहे आणि त्याच्यामुळे पाणी पूर्ण हिरवं दिसतं आहे. तर आत्तापर्यंत मी तरी 2 मासे पकडले आहेत म्हणजे इथे आल्यापासून. सो मस्त मला म्हणजे असे टाकल्यावर मिळाले की बरं वाटतं आणि कसं मजा पण येते मग पकडायला. सो अशा तऱ्हेने आम्ही बऱ्यापैकी 6-7 मासे तरी पकडलेले आहेत. सो डोकरू आहे आणि एक पिटलांडी आहे. सो आता वाजलेत पण बरेच. थोड्या वेळाने आम्ही निघू. सो आम्ही इथं म्हणजे आत्तापर्यंत आम्ही बऱ्यापैकी मासे पकडलेले आहेत. म्हणजे असं नाही झालं की आम्ही आलो आहे आणि आम्हाला मासे नाही मिळाले आहेत. बऱ्यापैकी मासे मिळाले आहेत आम्हाला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कोकणात बऱ्याच प्रकारे मासे पकडतात. काहीजणं आपले ते पाग वगैरे फेकून पकडतात. परत काहीजणं पीठ वगैरे टाकून पकडतात. बरणीत पीठ वगैरे टाकतात आणि बरणी लावून ठेवतात किंवा असे ड्रम वगैरे पण लावून ठेवतात. तर अशा बऱ्याच पद्धती आहेत ज्या आपण म्हणजे कोकणात मासे पकडले जातात. सगळ्यांना असं पहिलं वाटतं की हां मासे म्हणजे पागानेच पकडतात. तर असं नसतं. कोकणामध्ये असे बरेच प्रकार आहेत मासे पकडण्याचे. दुसरी गोष्ट अशी की आत्ता हे लावतात कोकणात किरव्यांसाठी गडदे लावतात. तर गडद्यांमध्ये पण बऱ्यापैकी मासे गावतात. जे डोकरू वगैरे असतात ना ते खवले वगैरे बरेच गावतात. सो असे आहेत आणि आता आम्ही पकडलेले मासे दाखवते तुम्हाला. सो हे आम्ही गरीने सगळे पकडलेले मासे आहेत. तुम्हाला दिसणार नाही पाणी थोडं गढूळ आहे म्हणून. सो हे गरीने पकडलेले आहेत. सो मजा आली आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा. आणि आमच्याकडे मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणेच जास्ती करून डोकरू आहेत आणि एक पहिलाच जो पकडला मासा तो आहे पिटलांडी. पिटलांडी म्हणजे अशी लांब असते म्हणून तिचं नाव पिटलांडी आहे. आणि डोकरू असं नाव आहे याचं की त्याचं जे पुढचं तोंड आहे ना तसं चपटं असतं त्याच्यामुळे याचं नाव डोकरू आहे. सो हे बघा मासे. सो मी घरी गेल्यानंतर ना स्वच्छ पाण्यात काढेन तेव्हा मी तुम्हाला दाखवेन. तर आता आपण डायरेक्ट घरी गेल्यावर भेटूया. सो आता आपण ना हे ह्याच्यातून आणले होते ना मासे. तर मी मगाशी सांगितल्याप्रमाणे की घरात गेल्यावर दाखवेन. सो मी आता हे या बालडीमध्ये टाकते. ते स्वच्छ पाणी घेतलं आणि हे आपले मासे आहेत. सो हे मासे आता आपण या बालदीत टाकणार आहोत. बघूया येतात का हातात. सो बघूया टाकूया. हे बघा हे आहेत आपले डोकरू. ही छोटी पिल्ले आहेत ह्याच्यापेक्षा पण खूप मोठे मोठे असतात. सो हे आपण सगळे आता काढून घेणार त्याच्यात. ते आपण सगळे गरीने पकडलेले आहेत. कधी कधी काय होतं ना गरीत मासा अटकतो
पण जेव्हा आपण बाहेर खेचतो ना गरी, तेव्हा त्या गरीतून सटकतो. तर तेव्हा तसे पण पकडलेले मासे आहेत हे. पण मोस्टली हे सगळे गरीनेच पकडलेले आहेत. हे बघा कितीच भारी आहे दिसतात. त्यांचं पुढचं तोंड बघू शकता तुम्ही, चपट असतं. सो यांना डोकरू म्हणतात. आणि हे गोड्या पाण्याचे मासे आहेत. हा बघा डोकरू. सो त्याने उडी मारली आहे. बघा 1 2 3 4 5 6 7 भेटलेत आपल्याला. अजून आहेत. हा एक आहे 8वा. आणि आपली एक पिठलांडी आणि अजून एक डुकरू आहे. हा हे 9वा आणि पिठलांडी धरून 10. म्हणजे बरोबर आपण 10 मासे पकडलेले. सो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा. आणि असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटणार आहोत. आणि तुम्हीही गावी असाल, सुट्टी आता आहे, सो तुम्ही गणपतीत वगैरे आलात तर तुम्ही स्वतः मासे पकडायला जाऊ शकता, गरवू शकता. सो ही माझ्या फक्त गावालाच आहे आणि खूप मजा येते गरवताना. कारण की मासा लागतो की नाही अशी धाकधूक असते. आणि एकदा लागला की तो जो आनंद होतो तो एक वेगळाच असतो. त्यामुळे तुम्ही गावी येऊन मासेसुद्धा पकडू शकता, गरवू शकता. सो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा. असाच आपण व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटणार आहोत. तोपर्यंत बाय बाय.